संतोष अंबिके. हा नमस्कार. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्या सगळ्यांची जी सदर ऐकली त्याच्यावरनं फारच छान वाटतंय. प्रथम गर्जे मराठी आणि तुमचा सगळा जो चमू सगळा संघ आहे, सगळे आनंदजींपासून ते सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अतिशय छान वाटतंय. सिंगापूर बद्दल सांगायचं झालं तर गेली जवळजवळ 32-33 वर्ष सिंगापूरमध्ये महाराष्ट्र मंडळ खूप मोठं आहे, कार्यरत आहे. आणि त्याच्या स्थापनेमध्ये सुद्धा माझा हातभार होता. तर सांस्कृतिक जे आपलं अंग आहे, मराठी सांस्कृतिक अंग, धार्मिक अंग, ह्याचा खूप प्रचंड इथे इकोसिस्टीम आहे. मंडळामध्ये जवळजवळ 1000च्या वर सभासद आहेत. आणि मला तर शिबानीताईंना ठाऊकच आहे की इथे साहित्य संमेलनही घडलं होतं हो, मी 2012 आले साली, होते. आणि हम्म. शिबानीताई आल्या होत्या त्या सिंगापूरला संमेलनाला. आले. तर आता बरीच वर्ष आमचं असं हे खूपच आमच्या मनामध्ये वंचना आहे की सांस्कृतिक भाग तर आपण इतका छान म्हणजे आपल्या नियंत्रणात आहे आणि अतिशय तो फोफावतोय, प्रचंड फोफावलाय. खूपच कार्यक्रम होत असतात. पण उद्योगधंदा, व्यवसाय, उद्यमशीलता ह्याच्याकडे करणं आम्हाला शक्य नाही. सिंगापूरचे कायदे आपल्या सर्वांना ठाऊक आहेत. तिथे नियम सगळं नियमाच्या अंतर्गत होतं, सगळं अगदी टापटीप आणि नेटकं होत असतं. तर त्याच्यामुळे मग गर्जे मराठी सारखा मंच हा खरं म्हणजे हे जे उद्दिष्ट आहे त्याचा पाठपुरावा करायला गर्जे मराठी हे अत्यंत अतिशय उत्तम असं एक साधन आहे, असं आमच्या लक्षात आलं होतं. तर 2024 मध्ये फेब्रुवारीमध्ये एक पहिली इथे एक स्नेहसभा झाली होती. बैठकच म्हणायला हरकत नाही त्याला, कारण त्याला खूप माणसं नव्हती, पण खूप छान झालं होतं. आणि आनंदजी स्वतः आले होते. त्यांनी गर्जे मराठीची त्यावेळी माहितीही दिली होती. आणि मग त्याच्यानंतर प्रकल्प आणि उपक्रमण याच्याबद्दल बोलणंही बरंच झालं. पण खरं सांगायचं तर त्याचा काही आणखीन पुढे पाठपुरावा झाला नाही. आणि तर तो आता अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या प्रकारे आत्मीयतेने कष्ट घेऊन करण्याची खूप खूप इच्छा आहे. तर गर्जे मराठी सिंगापूरमध्ये प्रस्थापित झालेली नाहीये, परंतु ही जी गोष्ट आहे ती अतिशय अयोग्य आहे. आणि असं का घडलं नाही हे आता इतिहास आहे तो. पण आता सिंगापूरमध्ये गर्जे मराठीचं गरजायला पाहिजे गर्जे मराठी गरजायला पाहिजे, हे आम्हाला खूप जाणवायला लागलं. आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये थायलंड, हाँगकाँग, मलेशिया यांच्याबरोबर आम्ही खूप काम केलेलं आहे. ईस्ट एशिया महाराष्ट्र मंडळ याच्यामध्ये कार्यरत आहे. नाटकं, साहित्य ह्याच्यावरती आमचं काम चालू असतं. पण हे जे आपलं क्षेत्र आहे, उद्योगधंदा, व्यवसाय, उद्यमशीलता, ह्याच्यावरचा जो आपला पाठपुरावा आपल्याला जो करायचा आहे तो सुद्धा आम्ही सुरुवातीला हाँगकाँगच्या बरोबर, आणि त्याच्यानंतर मग इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशिया ह्यांच्या बरोबर सहकार्याने करायचा असा आमचा मानस आहे. आता याच्यामध्ये कुठले उपक्रम घ्यायचे, कशाचा पाठपुरावा करायचा, एकंदरीत कसं हे पुढे जायचं, ह्याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन लागणारच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. आणि त्यामुळे आता ऑस्ट्रेलियामधले जे कोण दिग्गज आले स्क्रीनवरती बोलले बरंच, त्यांच्याबद्दल मला तर खूपच इतकं छान वाटलं की या सगळ्यांशी 1-to-1 संपर्क, संवाद, आणि जर जमलं तर त्यांचा सहवास हे करायचं मी नक्कीच ठरवलेलं आहे. आणि एक टीम आम्ही आता बनवत आहोतच. त्या टीममध्ये उद्योजक काही, आमच्या इथे काही 2-4 उद्योग सिंगापूरमध्ये फार उद्योजक नाही आहेत, आपल्या सर्वांनाही ठाऊकच आहे. सिंगापूर हे फायनान्शियल हब आहे, वेल्थ मॅनेजमेंट हा आमचा इथला मुख्य आमची इथली इंडस्ट्री आहे. तर त्या क्षेत्रामध्ये बरंच काही करण्यासारखं आहे. आणि त्याचा म्हणजे एक ऍडव्हान्टेज असा की सिंगापूर हे एशियामधलं फायनान्शियल कॅपिटल आहे. तर इथे त्या क्षेत्रामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. तर तो एक हे धरून, आणि सस्टेनेबिलिटी बद्दल जे आता बोलणं झालं ते सुद्धा सिंगापूरचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. बऱ्याच प्रकारचे त्यांच्या स्कीम्स आहेत, ग्रांट्स आहेत, त्याच्यावरती सुद्धा काम करायचं हे नक्की असा आमचा मानस आहे. तर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि आपला संपर्क, संवाद आणि सहवास आहे, हे जे सूत्र आहे आम्ही महाराष्ट्र मंडळात वापरलेले गेली 32 वर्ष, तर हेच सूत्र आता गर्जे मराठीमध्ये वापरायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. तर लवकरच बोलूया. धन्यवाद अतिशय पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद अंबिके सर. तुम्ही म्हणालात थोडेसे आहेत, पण आम्हाला त्यातले काही उद्योजक माहिती आहेत, म्हणजे जोशी पेशवा हॉटेल वगैरे. तर बरेच प्रयत्न होत आहेत.